नमस्कार. महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते. सध्या कुठे कोणती घटना होईल, माणुसकीला कुठे काळीमा फासला जाईल, माणसाच्या रूपात कोठे सैतान धावून येईल, माणूस कसा पशुवत वागेल याचा काही नेम नाही. मात्र माणसातील पशुपणाचा दाखला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात दिसून आला आहे. जे धक्कादायक घटना या बस स्थानक घडली ते पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरात घडलेली आहे. हे त्याहूनही भयानक आहे. ज्या ठिकाणी एका 26 वर्षीय तरुणीवर पाशवी अत्याचाराची घटना घडली त्या ठिकाणी जवळपास 22 ते 23 सुरक्षा रक्षक आहेत. त्या ठिकाणी एका असहाय्य तरुणीचे अब्रू रक्षण करण्यास ते समर्थ नाहीत. याचा अर्थ काय? दत्तात्रय नावाचा नराधम येतो काय? त्या तरुणीला ताई ताई म्हणून ते एकट्या तरुणीशी ताई म्हणून गोड गोड बोलतो काय? तिला साताऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवण्याची बतावणी करतो काय? बंद असलेल्या निर्मनुष्य बसमध्ये तिला घेऊन जातो काय? आणि ताई म्हणत असलेला हा नराधम तिच्यावर अत्याचार करतो काय? या सगळ्या घटनाक्रमात त्या नराधमाने दाखवलेले निर्धावलेपण आणि एकूणच घटना अनाकलनीय आहे. हा माणूस आता फरार आहे. तो लवकरच सापडेल. त्याच्यावर कारवाई होईल. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपराधाला तत्काळ पकडून त्याच्यावर कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. झालेला हा प्रकार किती भयानक आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्या नराधमाने ताई म्हटल्यामुळे विश्वासाने ज्याला भाऊ समजले तो भाई निघाला. निवळ भाई नव्हे तर अतिशय कसाई निघाला. या ठिकाणी एका बंद असलेल्या जुन्या गाडीत अनेक कॉन्डोम्सची पॉकेटे, महिलांच्या साड्या, स्त्रियांचे अंतर्वस्त्रे यासारख्या वस्तू मिळालेल्या आहेत. म्हणजे स्वारगेट बस स्थानक हे अशा प्रकारच्या घटनांसाठी नैतिक किंवा अनैतिक मार्गाने या गोष्टी करण्यासाठी कुप्रसिद्ध असावे. त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी जे कोणी करत असतील त्यांनी केवळ या घटनेची चौकशी करू नये तर खोलात जाऊन या स्वारगेटाच्या परिसरात यापूर्वी किती घोडेस्वार कधीपासून गाढवपणे करत आहेत याचाही शोध घेतला गेला पाहिजे. माणूस म्हणून आपल्याला काही लाज लज्जा आहे की नाही असा प्रश्न स्वाभाविकपणे सामान्य माणसाच्या मनात उभा राहू शकतो. ही घटना आज उजेडात आली, परंतु त्या ठिकाणी जे काही साहित्य मिळाले आहे त्यावरून स्वारगेट हा अशा घटनांचा अड्डा आहे असे म्हटले तर कोणालाही वाईट वाटू नये. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या असतील, पण एखाद्या बस स्थानकात ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची केबिन आहे, जिथे 23 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती झालेली आहे, तिथेच जवळपास एखाद्या असहाय्य तरुणीचे अब्रूरक्षण करण्यास हे सुरक्षेचे रक्षक समर्थ नसतील तर त्यांच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई झाल्याशिवाय जनतेचे समाधान होणार नाही. ज्या बसमध्ये ही घटना घडली ती बस शिवशाही होती. ज्या शिवाजी महाराजांनी स्त्रियांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या एका नराधमाचा चौरंगा केला होता. चौरंगा करणे म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय छाटून टाकले होते. शिवाजी राजांच्या काळातील शिवशाहीत असे कृत्य करण्याचा विचार करणाऱ्या आणि प्रत्यक्षात करणाऱ्या नराधमांना कठोर शासनाची तरतूद होती. आता ही घटना घडल्यावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बल तैनात करण्यात आलेले आहे. या स्थानकाचे प्रमुख नियंत्रक, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांना अशा प्रकारच्या घटना होत आहेत हे माहीत नसावे काय? स्वारगेट हे बस स्थानक नेमके अशा गोष्टी करण्यासाठी कसे काय उपलब्ध झाले याची ही चौकशी झालीच पाहिजे. मुळात कोणत्याही गंभीर घटनेबद्दल 2-4 दिवस चर्चा होते आणि मग वर्षानुवर्षे ते प्रकरण न्यायालयात रेंगाळत राहते. ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी तरुणीचा आवाज नक्कीच निघाला असेल. मग एवढ्या मोठ्या बस स्थानकात पहाटे 5:30च्या सुमारास एकही माणूस हजर नव्हता काय? किंवा जे कोणी हजर होते ते माणूस नव्हते काय? आजकाल सर्व ठिकाणी CCTV लावण्यात आले आहेत. या बस स्थानकातही ते असतील नवे आहेत. बलात्कार करणाऱ्या हरामखोर नेमका त्या ठिकाणी कसा आला आणि त्याने बिनधास्तपणे हे पशुलाही लाजवणारे लांछनास्पद कृत्य कसे केले यावरूनच तो या बस स्थानकाच्या चांगलाच परिचयाचा असावा असे दिसते आहे. केवळ पुण्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या हृदयाला कालवा कालव करणारी ही घटना माणुसकीला लाजवणारी तर आहेच, पण माणूस किती हीन स्तरावर जाऊ शकतो याचाही हा नमुना आहे. ही घटना म्हणजे स्वारगेट अत्याचार प्रकरण या नावाने पुण्याच्या नावाला लागलेला हा मोठा कलंक आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.